सनी नानासाहेब वाकचौरे सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरात हवा निर्माण करणारा तसंच बॉलिवूड आणि राजकीय कनेक्शन असलेला पुण्याचा हा गोल्डमॅन सध्या मोठ्या संकटात सापडलाय. थेट बिश्नोई गँगकडून 5 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानं राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. पैसे न दिल्यास तुझी अवस्था बाबा सिद्दीकींसारखी करू अशा धमकीचे मेसेज आणि आंतरराष्ट्रीय कॉल सनीला येत आहेत. कुख्यात बिश्नोई गँगचा सदस्य असलेला शुभम लोणकर कडून या धमक्या येत असल्याचं सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर सनी वाकचौरे यानं पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयात आपली लेखी तक्रार दाखल केली आहे. तसंच आपल्या जीवाला गंभीर धोका असून या प्रकरणी तातडीनं कारवाई करावी आणि आपल्याला पोलीस संरक्षण द्यावं अशी ही मागणी त्यानं तक्रारीत केली आहे. दरम्यान हा सनी वाकचौरे आहे कोण, त्याला मिळालेल्या धमकीचा घटनाक्रम काय आहे आणि बिश्नोई गँगकडून पाठवलेल्या त्या धमकीच्या मेसेजमध्ये आणखी काय काय म्हटलंय तेच या व्हिडिओतून जाणून घेऊयात. नमस्कार, मी पूजा आणि आपण पाहतायत देदनका. मंडळी, धमकीचं प्रकरण नेमकं काय आहे ते आधी पाहू. तर 25 जानेवारीच्या सायंकाळी 7:22 कॅनडाच्या एका मोबाईल क्रमांकावरून सनी वाकचौरेच्या व्हॉट्सअपवर पहिल्यांदा एक कॉल आला, जो त्यानं उचलला नाही. त्यानंतर शुभम लोणकर आहे, कॉल मी असा मेसेज आला, पण सनीनं रिप्लाय केला नाही. नंतर पुन्हा काही वेळानं व्हॉट्सअपवर कॉल आला आणि सनीनं तो रिसीव्ह केला. समोरून सांगण्यात आलं की मी शुभम लोणकर बोलतोय, गुगलवर सर्च करून बघ बिश्नोई गँग कोण आहे, बाकी बोलणं मेसेजवर होईल, असं म्हणून कॉल कट झाला. सुरुवातीला कुणीतरी आपली थट्टा करतंय असंच सनीला वाटलं, त्यामुळे त्यानं हा कॉल आणि मेसेजकडे दुर्लक्ष केलं. पण नंतरही वेगवेगळ्या क्रमांकावरून वारंवार कॉल येऊ लागले. 26 जानेवारीच्या सकाळी 7:21 आंतरराष्ट्रीय क्रमांकावरून थेट धमकीचाच मेसेज आला. 5 कोटींच्या खंडणीसाठी 5 दिवसांची मुदत देण्यात येते. पैसे न दिल्यास बाबा सिद्दीकींसारखी हत्या करू असा उल्लेख त्या धमकीच्या मेसेजमध्ये असल्यानं गोल्डमॅन सनी वाकचौरे पुरता हादरून गेला. तो पूर्ण मेसेज असा होता की राम राम, मी शुभम लोणकर, लॉरेन्स बिश्नोई ग्रुप मधून बोलतोय. माझ्याबद्दल माहिती काढून घे. तुझ्याकडून 5 कोटी रुपये हवे आहेत. सनी वाकचौरे, तुला जगातील कोणतीही ताकद वाचवू शकत नाही. तुझ्याकडे 5 दिवसांचा वेळ आहे. तयार राहा. गोळी कुठूनही येऊ शकते. जर उत्तर आलं नाही तर तुझी अवस्था ही बाबा सिद्दीकींसारखी करू. जेवढं सोनं तू घालतोस त्यापेक्षा जास्त पितळी गोळ्या तुझ्या शरीरात भरू. लक्षात ठेव. आरजू, बिश्नोई. हिंदी भाषेत असा मेसेज टाईप करून पाठवण्यात आला होता. या धमकीनंतर घाबरलेल्या सनीनं थेट पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय गाठलं आणि आपली तक्रार नोंदवली. आपल्या जीवाला गंभीर धोका असल्याचं सांगत पोलीस संरक्षण देण्याची मागणी त्यानं केली. तसंच धमकीचे कॉल मेसेज करणाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करावी असं सनीनं आपल्या तक्रार अर्जात म्हटलंय. दुसरीकडे या प्रकरणामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात एकच खळबळ उडाली असून तक्रारीच्या आधारे पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुंडाविरोधी पथकानं तपास सुरू केलाय. धमकीचे फोन किंवा मेसेज खरोखरच बिश्नोई गँग कडून करण्यात आले की कुणीतरी खोडसाळ प्रवृत्तीनं भीती घालण्यासाठी हा सगळा प्रकार केलाय याचाही तपास पोलीस करतात. आता पुण्यात राहणारा हा सनी वाकचौरे आहे कोण, तर सोशल मीडियावर त्याचं जबरदस्त फॅन फॉलोविंग असून इंस्टाग्रामवर त्याला देशभरातील तब्बल 11 मिलियन लोक फॉलो करतात. त्याचे लक्झरी लाईफस्टाईलचे व्हिडिओ, रील्स नेहमी चर्चेत असतात. सनी विवाहित असून स्वतःला खूप धार्मिक समजतो. देवी दैवतांसमोर पूजा अर्चना करतानाचे अनेक व्हिडिओ त्याच्या अकाउंटवर पाहायला मिळतात. काही वर्षांपूर्वी पत्नीने त्याच्या विरोधात दिलेल्या तक्रारीमुळे तो पहिल्यांदा चर्चेत आला होता. बाहेरील स्त्रियांशी शारीरिक संबंध ठेवल्याचा तसेच मारहाण आणि शिवीगाळ करून धमकी दिल्याचा आरोप त्यावेळी सनीवर करण्यात आला होता. सनी रोज अंगावर 2.5 ते 3 किलो सोनं घालून फिरतो. सार्वजनिक आणि मोठ्या कार्यक्रमांमध्ये ही तो अशाच पद्धतीनं दागिने घालून वावरतो. म्हणून त्याला गोल्ड मॅन किंवा गोल्डन किंग ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. सनी फक्त अंगावरच सोनं घालत नाही, तर त्याचे बूट आणि मोबाईल सुद्धा सोन्याचा आहे, अर्थात गोल्ड प्लेटेड आयफोन आहे. सनीच्या गळ्यात सोन्याच्या चैनी असतात. हातात गोल्डचे कडे, ब्रेसलेट आणि सोन्याचे घड्याळ असते. एवढंच काय, त्याला अलिशान गाड्यांचा शौक असून त्याच्या एका कारलाही सोन्याचा मुलामा दिलेला आहे. या सगळ्या गोष्टींमुळे सनी सोबत नेहमी बॉडीगार्ड पाहायला मिळतात. तो बऱ्याचदा बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतही दिसतो. अभिनेता विवेक ओबेरॉय सोबतही त्याची चांगली ओळख असल्याचं म्हटलं जात आहे. कॉमेडियन कपिल शर्मा सोबतची त्याची मैत्री सर्वश्रुत आहे. त्याच्या शो मध्ये देखील तो जाऊन आलाय. हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांसोबत गोल्डमॅन सनीची ओळख असून त्यांच्या सोबत काढलेले फोटो तो सोशल मीडियावर पोस्ट करत राहतो. बिग बॉस हिंदी 16व्या सीझनचा तो वाईल्ड कार्ड स्पर्धक राहिलेला आहे. सलमान खान सोबतचे फोटोही त्यानं शेअर केलेले होते. शेवटी स्वप्न पूर्ण झालं. बिग बॉस 16 मध्ये एंट्री होते अशी माहिती त्यानं त्यावेळी दिली होती.
मंडळी, सनी वाकचौरे हा बॉलिवूड फिल्मसाठी पैसे पुरवण्याचं देखील काम करतो. फिल्म बनवायला खूप खर्च येत असतो, त्यामुळे अनेक लोक फिल्म प्रोड्युसर म्हणून काम करतात. सनी सुद्धा हेच काम करत असल्याचं सांगण्यात येत आहे. फिल्म इंडस्ट्रीत पैसे गुंतवणे हा त्याचा एक प्रमुख व्यवसाय मानला जातो. काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार नुकताच 6 जानेवारीला त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश झाला होता. बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्वर्गीय अजित पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा झाल्याचं बोललं जात आहे. अजितदादांच्या अपघाती निधनानंतर निशब्द एवढंच म्हणत त्यांना दादांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती. आता बिश्नोई गँगने त्याच्याकडून 5 कोटींच्या खंडणीची मागणी केली आहे. तसेच मागणी पूर्ण न केल्यास बाबा सिद्दीकींसारख्या अवस्था करणार असल्याचंही सांगितलंय. दरम्यान या प्रकरणी आता पिंपरी चिंचवड शहर पोलीस तपास सुरू असून त्यात काय उलगडा होतो ते पाहणं महत्त्वाचं असेल. बाकी या व्हिडिओवरच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून कळवा आणि देदानकाला सबस्क्राईब करायला विसरू नका.